अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या स्वामीमय चॅनेलमध्ये मनापासून स्वागत। आता आषाढ महिना सुरू झालेला आहे। 26 जून 2025 ते 24 जुलै 2025 पर्यंत आषाढ महिना आहे। आता मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा 4था महिना असतो। खरं तर आषाढ महिन्यापासूनच सणवार सुरू होतात। आता ह्या आषाढ महिन्याचं एक असं वैशिष्ट्य आहे, त्याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत। आणि या आषाढ महिन्यामध्ये काय सेवा ज्या तुम्हाला चुकवायच्या नाही आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच आषाढ महिन्यात आकाड कधी तळावा, लेकीला जावयाला जेवायला तसेच त्यांचा मान सन्मान करायला कधी बोलवावे, कांदे नवमी कशी साजरी करावी, तसेच आषाढ महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। बघा, या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी खाणं सोडायचं आहे त्यांच्यासाठी ही कांदे नवमी अतिशय महत्त्वाची असते, कारण या दिवशीपासूनच हे पदार्थ खाणे सोडायचे असतात। लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेक जावई असोत किंवा जुने लेक जावई असोत, यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्याला घरी बोलवायचं असतं, त्यांचा मान सन्मान कसा करायचा आहे, आखाड म्हणून जावयाला कोणते पदार्थ खाऊ घातले जातात आणि कोणता विशेष पदार्थ आहे जो आवर्जून जावई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचा असतो ते पाहूया। चातुर्मासाची सुरुवात जी आहे ती 6 जुलै 2025 रविवारी होणार आहे। आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे जे 4 महिने असतात हे चातुर्मास म्हणून ओळखले जातात। आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर या आखाडाच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्त्व असतं, कारण आषाढ महिन्यात धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संततधार सुद्धा सुरू असते, ज्याला आपण झड लागणे असं म्हणतो की दोन 3 दिवस अगदी बारीक बारीक केसासारखा पाऊस जो असतो तो पडत असतो। सूर्याचं दर्शन सुद्धा 2-3 दिवस होत नाही, अशी परिस्थिती या आषाढ महिन्यामध्ये असते। त्यामुळे वातावरण दमटपणा व गारवाळपणा तसंच आषाढामध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगण मिळावे म्हणून तेलकट पदार्थांचे सेवन या आषाढ महिन्यामध्ये केले जाते। तसेच हवेतील जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचे काम करतो। त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये खास करून आखाड तळला जातो आणि जो काही आखाड आपण तळतो त्यामध्ये तिळाचा वापर सुद्धा आवर्जून केला जातो। मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात, जसं की पापड कुरडया सांडगे शेवया, या आषाढ महिन्यापासूनच खायला सुरुवात केली जाते। आखाड तळणं म्हणजे काय तर गोड पुऱ्या तिखट पुऱ्या तीळ लावून गोड खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणं किंवा ज्या घारग्या असतात त्या बनवणं, कापण्या बनवणं, मुगाची भजी, कांद्याचे थालीपीठ, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू स्पेशली या महिन्यामध्ये बनवले जातात आणि ते खाल्ले जातात। स्पेशली नवीन लग्न झालेले जे लेक जावई असतात त्यांना या आखाड महिन्यामध्ये बोलवले जाते। जावयाचा मान सन्मान केला जातो, जावयासाठी स्पेशली आखाड तळला जातो आणि त्यांना तो खाऊ घातला जातो। तर हा आखाड तळायचा असतो। आता हा जो आखाड असतो तो स्पेशली आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम आहे। जसं की बघा, आपली कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभवानी। तर आम्ही काय करणार की या आखाड महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार। जसं की बघा, 26 जूनला आषाढ महिन्याला सुरुवात झाली आणि तो 24 जुलैला संपणार आहे। तर एवढ्या दिवसांमध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला आखाड तळायचा आहे आणि त्याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या लेक जावयांना सासरी बोलून घ्यायचं आहे। आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते आले नाहीत तर काही हरकत नाही। तुम्ही काय करायचं की आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा। त्या दिवशी आपल्या घरातील जे सर्व देवी देवता असतात, मूर्ती असतात, त्यांना स्नान घालून घ्यायचं। तुम्हाला ते उजळवायचे असतील तर उजळवून घ्यायचे, स्वच्छ करायचे सर्व देव आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा। सकाळी देवपूजा करताना शिरा खीर याचा त्या दिवशी आखाड तळायचा, थोडा आखाड तळायचा आणि या आखाडाचा नैवेद्यसुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे। बऱ्याच ठिकाणी तर जे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असतं किंवा मारुती वगैरे असतो तिथे सुद्धा हे पदार्थ थोडे ठेवले जातात किंवा आपल्या आजूबाजूला जी आपली भावकी असते त्यांना आपल्या घरी बोलवलं जातं किंवा त्यांना सुद्धा थोडे पदार्थ आखाड तळलेले असतात ते दिले जातात।
आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे. आणि मग एकदा आपल्या देवी देवतांना आपण आखाडाचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जरी तुमचे लेक जावई घरी आले आणि त्यांना आखाड तळून देऊ शकता. पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे त्या आखाडाचा नैवेद्य दाखवून तुमच्या कुलदेवीच्या वारी तुम्ही घ्यायचा आहे. आता तुमचे लेक जावई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे पदार्थ सांगितले किंवा तुमच्याकडे जे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे ते सर्व पदार्थ तुम्ही तळायचे आहेत. लेक जावई जे असतात ते लक्ष्मीनारायण म्हणून आपण त्यांचं पूजन करतो किंवा त्यांना मान सन्मान देत असतो. त्यामुळे लेक आणि जावई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरचं त्यांच्या पायावर पाणी टाकायचं. बऱ्याच ठिकाणी तर तुकडासुद्धा ओवाळून टाकला जातो. मुलीला हळद कुंकू लावून घ्यायचं, जावयाला गंध लावायचा आणि त्यांना घरामध्ये बोलवायचं. औक्षण करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई किंवा पाट टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे. त्यांच्यासमोर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाढायचे आहेत. आणि त्यासोबतच हा जो आखाड आपण तळलेला आहे तो एका ताटामध्ये वाढून घ्यायचा आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचा. जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून घ्यायची आहे. जावयाला सुद्धा यथाशक्ती तुम्हाला जे काही ड्रेस वगैरे कोणती एखादी वस्तू द्यायची असेल तर ती द्यायची. जेव्हा आपण लेक जावयाला बोलवतो तर त्यांचा या प्रकारे मान सन्मान आपण करायचा असतो. तर आता ह्या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आहे त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीचा मान सन्मानसुद्धा करायचा असतो. आता बघा, आपण फक्त चैत्र पौर्णिमा, शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र ह्या वेळेस आपण आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करत असतो. पण खरं तर आषाढ महिन्यात सुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जातात. आपल्या कुळाचं रक्षण करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात. आता या आषाढी एकादशीला किंवा ह्या आषाढी एकादशीच्या संपूर्ण आषाढशी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता. आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो. आपल्या ज्या गावाची जी ग्रामदैवत आहे किंवा काही ठिकाणी साती असरांना सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करू शकता. आता बघा, ह्या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरावी. जी पद्धतीने काही मानसन्मान असतो, प्रत्येक समाजामध्ये मानसन्मान हा वेगवेगळा असतो. तुमच्याकडे जी पद्धत असेल तर तुम्ही ती करू शकता. आणि जसं की तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. मग ती वरण भात आहे, मेथीची भाजी आहे, पुरणपोळी असेल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळं असं असतं. काही ठिकाणी फक्त खारा नैवेद्य जो मांसाहाराचा नैवेद्य केला जातो, तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्य केला जातो. प्रत्येक आषाढ महिन्यात शक्य असेल तर एक तरी सवाष्णी आवर्जून जेवू घालावी. आपल्या कुळदेवीच्या नावाने खूप चांगलं आणि मुळात तर कुलदेवीसाठी करतो तर ती आपल्याला भरभरून देत असते. आपल्या कुळाचा उद्धार करत असते, कुळाचं रक्षण करत असते. म्हणून अगदी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सवाष्णी तुम्ही जेवू घालायची असते. जर तुम्हाला अगदी मूळ पीठावर जाणे शक्य नाही तर देवीची सेवा करणं, उपासना करणं तर नक्कीच तुमच्या घराजवळ, तुमच्या गावात जर तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन देवीची ओटी भरा, देवीचा मानपान करा. आणि मेन म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण कोणी साती असरांची सेवा करतो तर आपल्या गावाचं जे काही ग्रामदैवत आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो, म्हसोबाचा मानपान केला जातो. म्हणूनच म्हसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य किंवा अंडे रोट हा नैवेद्य दिला जातो. प्रत्येकाची ती श्रद्धा आहे, ती चुकीची आहे, वाईट आहे किंवा चुकीचं आहे किंवा वाईट आहे असं बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. म्हसोबाला नारळ फोडायचा असतो आणि खरं तर दर अमावस्येला म्हसोबा महाराजांना त्यांचा मानपान करायचा असतो. तुम्हाला आषाढी अमावस्येला नक्कीच सांगेन, पण ह्या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्या असतात. तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं किंवा व्यंकटेश स्तोत्रम आहे कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठण करू शकता. आषाढ महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी. नाहीतर रोज एक माळ किंवा 11 वेळा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तर बघा, आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल. आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं.
तुळशीची पूजा करणं ही महत्त्वाची मानली जाते, कारण भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणूनच तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. तसेच तुळशीचं रोपसुद्धा तुम्ही आवर्जून आषाढी एकादशी दिवशी लावू शकता. आषाढाचा महिना हा भगवान श्री हरी विष्णूंचेच एक रूप असलेल्या विठ्ठल रुक्मिणी पांडुरंगाला समर्पित आहे. या महिन्यामध्ये आपण विठुमाऊलींची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. मुखामध्ये जय जय रामकृष्ण हरी नामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसा हरिपाठ वाचन आणि नित्यनेमाने पांडुरंगाला तुळशीपत्र वाहणे एवढी जरी सेवा केली तरी खूप झालं. फक्त जेवढेही काही कराल ते मनापासून करा, कारण देव भक्तीचा भुकलेला असतो. चातुर्मासामध्ये गोपद्य व्रत सुद्धा केलं जातं आणि तुळशीचं अर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं. ज्यांना या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशीपत्र तरी भगवान श्री हरी विष्णू असो किंवा पांडुरंग असो किंवा बाळकृष्ण असो त्यांना आवर्जून अर्पण करावं. पण लक्षात घ्या, या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाही किंवा किंबहुना स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये. आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता, मी या कार्यासाठी तुझं एक पान तोडत आहे अशी विनंती करायची असते. आणि नंतर तुम्ही ते तुळशीचं पान तोडून भगवान श्री हरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल आवर्जून ह्या आषाढ महिन्यामध्ये एक तरी तुळशीपत्र तुम्ही रोज अर्पण करा. मग ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही अर्पण करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, आषाढ महिना अतिशय पवित्र आहे, तर ह्या महिन्यात कृपया मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे वर्ज्य करावं. तामसिक वृत्तीचं अन्न ग्रहण करू नये. ताई, तुम्ही खात नाही, मग आमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर चालेल का? किंवा ते ऐकणार नाही तर महिलांच्या पण काही मजबुरी असतात, मी समजू शकते. पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात, कारण आता खूप सुंदर सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार आहेत. तर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी. पण अगदीच जर घरातले ऐकणारे नसतील तर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. गुरुवारी म्हणजे 10 जुलै 2025ला गुरुपौर्णिमा आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्यांना गुरु मानलंय त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा. तसेच देवस्वरूप गुरूंना तुम्ही पूजा करा, नमस्कार करा. बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणासुद्धा गुरूंना देण्याची पद्धत आहे. आषाढ महिन्यामध्ये आपला आहार जरा कमी ठेवावा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. शक्यतो आपण एक भुक्त म्हणजे एकदा जेवलं तरी सुद्धा चालतं, कारण या महिन्यामध्ये आपली जी पचनशक्ती आहे ती क्षीण होण्याची शक्यता जरा जास्त असते. त्यामुळे जास्त मसालेदार खाण्याचं आपण टाळायचं आहे. त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणं सुद्धा टाळायचं आहे. या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला जातो. म्हणूनच या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात, आषाढ स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकट जे पदार्थ असतात जसं की धपाटे असतील किंवा पुऱ्या असतील त्यासुद्धा केल्या जातात. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. आषाढ महिन्याची माहिती आपण घेतोय तर कांदे नवमीला विसरून कसं चालेल, तर त्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते. बघा आषाढ शुक्ल नवमी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे, जी यंदा 4 जुलै 2025ला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. हिला कांदे नवमी असे म्हणतात. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे, कारण या दिवसानंतर 2च दिवसांनी आषाढी एकादशी येते, जी यंदा 6 जुलै 2025 रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगे वगैरे पदार्थ आणि मांसाहार हा वर्ज्य असतो. आषाढ शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले 4 महिने कांदा लसूण खाणे बंद करायचे. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे. म्हणून आषाढीच्या दिवशी 2 दिवस अगोदर त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात. पूर्वी या दिवशी कांद्याची भाजी, थालीपीठ, वांगे भरीत, झुणका वगैरे खाऊन हा दिवस साजरा व्हायचा. तुम्हीही असे वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून कांदे नवमीला खाऊ शकता. त्याचबरोबर 24 जुलै 2025ला आपल्याला दीप अमावस्या देखील साजरी करायची आहे आणि त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील असणार आहे. तर आपल्या घरातील सर्व दिव्यांची आपण या दिवशी स्वच्छता करून पूजा करत असतो. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होईल आणि श्रावणामध्ये आपल्याला भरपूर दिव्यांची पूजेच्या साहित्याची गरज पडते. त्याचबरोबर आपल्या घराला पवित्र देखील आपल्याला करून घ्यायचं असतं. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्याची जवळपास संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.